श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली जी काही कुलदेवता आहे ती आपल्या घरात जागृत अवस्थेत आहे का। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये असे काही संकेत सांगणार आहे की तुम्ही तुमचे देवीचं तुमच्यावर लक्ष आहे ती प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते। मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं बरं ओळखायचं, हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया आपली कुलदेवी म्हणजेच काय। आपल्या कुळाची रक्षण करते, आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे। बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही। तर या देवीला आपण कुलदेवी असं म्हणतो। म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते। प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते। जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल, तर काहींची रेणुका देवी असेल, किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी देखील असेल, तर कोणाची कालिका माता सुद्धा असेल, किंवा मग कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असेल। तर घराण्याच्या कुळाची कुलदेवी ही बदलत असते। मित्रांनो, जसं की ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, अगदी त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा, त्या घराण्याचा सांभाळ करत असते। कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही, कारण कुलदेवी स्वतः स्वयंसिद्ध स्वरूपात असते। आपल्या कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते। जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात, तेथील लोकांचे शारीरिक स्वास्थ्य बिघडत असते, घरामध्ये भांडण होतात, शांतता अजिबात त्या घरामध्ये राहत नाही, त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचण येतात, प्राप्तीमध्ये अडचण येतात, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये उद्भवत असतात, निर्माण होत असतात। अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला प्रसन्न करता येते। त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिच्या आवर्जून सेवा करायला पाहिजेत, म्हणजेच तिची साधी पूजा करायला पाहिजे, तिला नैवेद्य दाखवायला पाहिजे, तिच्यासमोर दिवा लावायला पाहिजेत, असं अजिबात विसरू नका। आपल्या घरामध्ये आपले वडीलधारी माणसं सतत आपल्याला आजोबा आजी सांगत असतील, आपले पणजोबा देखील सांगत असतील, होऊन गेले असतील, की त्यांचे वडील असतील, अशी वृद्ध माणसं, वडीलधारी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात। त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायची आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते। मित्रांनो, वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजेत। कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजेत, तिचा आदर सन्मान केला पाहिजेत। घरात जर नवीन बाळ झाले असेल तर नवीन बाळासह कुलदेवीला आशीर्वाद घेण्यासाठी गेलं पाहिजेत, ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो। त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये ते आपल्याला साथ देत असते, किंवा कठीण प्रसंग आपल्यावर येणार नाही, एखादी आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते। त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो। विना कलश देवघरा असू नये, कुलदेवीचा कलश स्थापन करावा। कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याचीच गरज नसते। जी काही मंगल कार्यात आपण आपल्या घरामध्ये करतो, किंवा आपल्या घरी किंवा एखादं नवीन शुभ कार्य होतं, बाळ जन्माला येतं किंवा लग्न कार्य होतं, तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवतेचा आशीर्वाद घेण्यास कुलदेवीला मूळ ठिकाणी अवश्य गेले पाहिजे। नवीन कामाची सुरुवात करण्या अगोदर कुलदेवतेचा आशीर्वाद नक्की घेतला पाहिजे। मित्रांनो, काही खास संकेत आपण पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे, ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे, ती तुमच्या घरामध्ये निवास करते। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा। कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका।
मित्रांनो, पहिलं लक्षण आहे त्यामध्ये ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याच प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाही. ते काम निर्विघ्नपणे पार पडते. म्हणजेच त्या घरातील व्यक्तींनी जी काही कामं हातात घेतलेली आहेत ती काम पूर्णत्वास जातात. ती काम थांबत नाहीत. त्यांना त्या कामामध्ये म्हणजेच कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचण निर्माण होत नाही. मित्रांनो, अडचण निर्माण होत असेल तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्या कुलदेवतेचं काहीतरी चुकलं आहे, तिचं काहीतरी करायचं राहिलं आहे. त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब सहपरिवार लहान मुलाबाळांसह कुलदेवतेच्या ठिकाणी जाऊन यायलाच हवं. म्हणजेच आपल्या कुलदेवतेचं मूळ ठिकाण तिकडे जाऊन तिची ओटी भरावी, तिचा मान सन्मान पण करावा. नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास तिच्यासाठी करायचे आहेत तरीसुद्धा भरपूर आहे. म्हणजेच वर्षभरातून जे जे काही कुलदेवताचे करता येईल तेवढे कुलदेवतेचे उपवास करता येतील. तुमच्या कुलदेवतेची काही कार्य असतील, सुवासिनी जेवायला घालणं, अशा प्रकारची जी कार्य येतात किंवा पौर्णिमा या दिवशी तिला नारळ नक्की फोडावा. घरातील कर्त्या व्यक्तीने दर्शनाला जावे. जरी मूळ ठिकाणी जाणे जमले नाही तरी आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे नक्की जावे. आपण कुलदेवतेची सेवा करत असतो. कुलदेवतेचा शुक्रवार हा कुलदेवीचा वार असतो. जमले तर त्या दिवशी सुद्धा उपवास करावा. घरातील एखाद्या व्यक्तीने तरी शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला पाहिजे आणि कुलदेवतेचा आशीर्वाद घेतला पाहिजे. मित्रांनो, दुसरं लक्षण असं आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात, मिळून मिसळून राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात. त्यामुळे त्या घरामध्ये गृहकलह म्हणजेच भांडण अजिबात होत नाहीत. त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात. त्यांच्याशी मानाने वागतात, त्यांना अजिबात कमी लेखत नाहीत. त्या घरातील मुलं देखील आज्ञाधारक असतात. त्या घरातील जे काही कर्ते पुरुष असतात किंवा कर्त्या व्यक्ती असतात त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करूनच मगच घेतलेला असतो. यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाहीत. हेच लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न आहे, तिचा वास त्या घरामध्ये पूर्णपणे असतो. अशामुळे ही सर्व कामे अगदी सुरळीतपणे सहजपणे घडून येतात. त्यानंतर मित्रांनो, तिसरं लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. त्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल, सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र सकारात्मक असेल, घरामध्ये जसे की अत्तर वगैरे मारलं आहे अशा पद्धतीचे घर आपल्या घरामध्ये आपल्याला वाटत असेल, घरात आल्यावर अगदी प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं की कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नक्की आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना आपल्या घरी यावंसंच वाटत नाही, आपल्या घरी जाऊच नये. कारण घरी गेल्यावर काय असणार आहे, काय होणार आहे त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं. घरामध्ये सतत खटके उठतात आणि घरामध्ये सतत वादविवादांचं वातावरण निर्माण होतं. अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे. तर कुलदेवतेचा आपल्याकडून काहीतरी चुकत आहे, आपण समजून घ्यायचं आहे. तर घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो. अशा प्रसन्न ठिकाणी, अशा प्रसन्न वातावरणातील घरातील व्यक्तीला घरी पटकन जावंसं वाटतं किंवा कधी घरी जातोय असं होत असतं. सहजासहजी अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवी प्रसन्न असते. कुलदेवतेचा आशीर्वाद त्या घरावर, त्या व्यक्तीवर असतो. मित्रांनो, चौथं लक्षण असं आहे की घरामध्ये येणाऱ्या संतती प्राप्तीच्या अडचणी, त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. संततीच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा व मुलगी व्हावी, म्हणजेच थोडक्यात काय तर बाळाचे आगमनाचे घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायास करावे लागत नाहीत, कोणत्याही प्रकारचे घराणे गावे लागत नाही. तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवतेचा वास आहे. कुलदेवी त्या घरावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरामध्ये मुलं होत नाहीत. अपत्य प्राप्तीसाठी अशा कुटुंबामध्ये अडचणी येत राहतात व जोडप्यांना लग्न होऊन बरेच वर्ष झाले तरीही मुलबाळ अपत्यप्राप्ती होत नाही. त्यामुळं कुलदेवतेची सेवा त्या घरामध्ये होत नाही असं समजा.
ज्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा होते तिथे वंशवृद्धी होत असते। यानंतर 5वे लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही। ज्या घरामध्ये कुलदेवतेचा खरा वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा करणी बाधा कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही। कारण कुलदेवी असो व कुलदैवत या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो। यामुळे कितीही प्रबळ सक्रिय वाईट शक्ती ती आपल्या घरामध्ये आक्रमण करू शकत नाही। त्यानंतर सगळ्यात शेवटचं आणि 6वं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल, कुलदेवतेचा आपल्याकडून काही सेवा करण्याचे चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी इच्छा आहे ती सांगते किंवा ती आपल्याकडून काही चुकत असेल व ती आपल्यावर नाराज असेल तर ती आवश्यक असेल संकेत देते किंवा स्वप्नात येऊन तसंच सांगते। आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना, आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आईवडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती, देवीने हे करायला सांगितलं, देवीनं दर्शनाला ये असं सांगितलं। तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेताद्वारे आपल्याला समजलं की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे। ती आपल्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन ते संकेत देत असते किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर ते पण संकेतसुद्धा देवी आपल्याला नक्कीच देत असते। कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे, त्यामुळे त्या कुळाचे रक्षण करण्याची प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते। कुलस्वामिनीचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्या कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या जर आपली अशी इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं, ते म्हणजे कुलदेवाचं कोणतेही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करू, नवीन काही कार्याचा आरंभ आपल्या घरी करू तेव्हा कुलदेवतेचा आशीर्वाद नक्की घ्यावा। तिचं स्मरण करायला विसरू नका आणि तिच्या पुढं नारळ फोडायला विसरू नका। तिचा नक्की आशीर्वाद घ्या। मी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही, तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमची साथ देईल, तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करेल, अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येणार नाही। मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।